आणि मूळ म्हणजे पाईपलाईन टाकावं। इथं पाण्याची समस्या आहे, रोड करा, पाईपलाईन टाका, बस काही पाहिजे नाही आम्हाला। 50 लाख रुपये मंजूर झालेले, पण त्यांनी 10,000चं सुद्धा काम केलेलं नाही रोडमध्ये। जेसीबी आणून आणखी लोकांचे झाडं गिडं सगळे खरडून नेले उचलून। अजून काय सांगावं तुम्हाला, नाल्या नाही, कचरा गाडी येत नाही, घंटा गाडी येत नाही, डोक्यावर नेऊन फेकावं लागतं। सांडपाण्याची व्यवस्था नाहीये, नाल्या नाही, नाल्याची किती गरज आहे, इडून तिडून नाल्या नाही, सगळं खरगटा गिरगटा सगळं अंगणातच टाकावं लागतं आम्हाला। या गल्लीमध्ये लीडर पुढारी नुसते येऊन जाता, उद्घाटन करता आणि गोड दोन शब्द गोड बोलून निघून जाता। हे माझ्या डोळे देखत उद्घाटने झाले, पाट्या लावल्या, रेबणी लावल्या, पण काय उपयोग आहे त्याचा? खरं म्हणजे इथं JCB आलं होतं, मुरूम एवढं पूर्ण रोडला मुरूम होतं, सगळं 5-6 दिवसामध्ये सुपडा साफ करून टाकलं त्या लोकांनी। आता कोणी घेतलं काय हे शासनाने त्याचं विचारपूस करावी। आमच्याकडे पावले सुद्धा येत नाही, ते रिक्षावाले देतच नाही, रिक्षावाले म्हणतात तुमची कॉल नाही। रोड राहिलं तर रोडवरून कसं रिक्षा डायरेक्ट ॲम्ब्युलन्स, रिक्षा तर येत नाही, ॲम्ब्युलन्स काय नाही। कचरा गाडी येत नाही, नाल्या नाही आम्हाला इकडे, नळ नाही आले, नळ नाहीये, आम्हाला 15 दिवसाला पाणी येतं, पंपची सुविधा नाही आम्हाला, कचरा गाडी येत नाही, लाईट येत नाही, लाईट पण नाहीये, आता आणि रोड उकरून ठेवलेला आहे, सरकारकडून मंजूर झालेला असून आमचा रोड अजून तयार झालेला नाही। या मागचं कारण आम्हाला सांगावं। तसेच सकाळी उद्घाटन करायचं आणि दुपारी बोर्ड उकरून न्यायचा, ही कोणती पद्धत झाली? सरकार कुठे ते आम्हाला आताच त्यांचं आम्हाला उत्तर पाहिजे। आणि इथे सगळ्या आम्ही महिला इथं पूर्णपणे जमा झालेलो नाही, पण आमचा रोड जर झाला नाही तर आम्ही नगरपालिकेपर्यंत यायला कमी करणार नाही। आणि आम्हाला पाण्याची पण सुविधा नाही आहे, आमच्याकडे पाणी येतं, उन्हाळ्यात पाण्याचा वास सुद्धा घेतला जात नाही। धरण जर 100% फुल भरलेलं आहे तर आम्हाला 100% पाणी पुरवठा का होतो? या मागचं कारण सुद्धा आम्हाला नगरपालिकेने सांगावं। गुडघे फुटले ना आमची, इथं पडू याचं ना, मग रोड करून द्यायचा, मग माप सारं झालतं ना त्याच्या आलं सारं माताने नेलं ओढून तिकडं खाली, हे गड्डे पडले आता पाण्यानं। मतदानाच्या काळामध्ये इथे प्रत्येक जण येऊन आम्हाला म्हणतं, आश्वासनं देतात, आम्ही रस्ते करून देतो, आम्ही ड्रेनेज लाईन करून देतो, आम्ही तुम्हाला सुविधा देतो, पण ते आमच्यासाठी काहीच करत नाहीत। फक्त मतदानासाठी येऊन बोलून जातात। आणि आमच्या दारामध्ये जे खड्डे झालेले आहेत, रस्ते अभावी लेकरं इथं गाडीवरून पडतात, खेळता येत नाही आहे। लेकरांसाठी खूप सारा म्हणजे समस्या निर्माण झालेल्या आहेत आम्हाला। खूप पावसाळ्यामध्ये फजिती होती, आमच्या बाजूला नाली आहे, संडासचे ढापे आहे, येणं जाण्याचा रस्ता बंद आहे, ते आम्हाला सुविधा करून द्या। 2-3 घरांचे माणसं 2-3 वेळेस त्याची दर पावसाळ्यात 2-3 वेळा पडले आमचे माणसं इथं, पूर्ण नाली आहे, सगळ्या आळाळ्या किडे सगळे वरती येतात, आम्ही दरवाजे उघडत नाही। आणि मेन पॉईंट काय, साप इकडं पूर्ण साप आहे, आमचे लहान लेकरं खेळतात इथं, काय करा, आमची सोय करा, आम्ही तुम्हाला निवडून आणू।